पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत भव्य ग्रंथ प्रदर्शन व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत भव्य ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते। तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कविवर्य रवींद्र भोजने साहेब, कवी शब्दस्वरा मंगळूर हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष निजाम इस्माईल पटेल हे होते। प्रमुख उपस्थिती म्हणून चव्हाण मॅडम, प्राचार्य पंडित नेहरू विद्यालय निमगाव सावा, इब्राहिम पटेल माजी सरपंच निमगाव सावा, संतोष गाडगे अध्यक्ष निमगाव सावा, रहमान पटेल माजी निमगाव सावा, सुनील गाडगे माजी सैनिक, बबन जिजाबा गाडगे संचालक, सकाहरी खाडे संचालक, संजय उनवणे संचालक, पीर मोहम्मद पटेल संचालक, शंकर गाडगे संचालक, निलेश बेहडे संचालक, थोरात सर, सुनील शेळके टेलर, प्रतीक जावळे, संदीप घोडे, सागर उनवणे, निलेश गाडगे पत्रकार, अनीस पटेल फोटोग्राफर, ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे, साहिल घोडे व बरेचसे ग्रामस्थ शालेय विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे माननीय कविवर्य श्री रवींद्र भोजने साहेब यांनी दोन्ही प्रतिमांचे पूजन केले। तदनंतर उपस्थित सर्वांनी दोन्ही प्रतिमांचे पूजन केले। नंतर भोजने साहेब यांचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष निजाम पटेल यांनी केला। इब्राहिम शेठ पटेल यांचा सत्कार अध्यक्ष निजाम पटेल यांनी केला। संतोष शेठ गाडगे यांचा सत्कार पीर मोहम्मद पटेल यांनी केला। सुनील शेठ गाडगे यांचा सत्कार शंकर गाडगे यांनी केला। रहमान पटेल यांचा सत्कार नवनाथ गाडगे यांनी केला। थोरात सर यांचा सत्कार बबन जिजाबा गाडगे यांनी केला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे कविवर्य रवींद्र भोजने साहेब यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले। वाचनामुळे माणसाचे जीवन समृद्ध होते। तसेच अनेक मोठमोठ्या व्यक्तींची उदाहरणे देऊन त्यांनी प्रत्येकाचे वाचन केले पाहिजे असे सांगितले। तसेच त्यांनी पुस्तक नावाची अतिशय छान कविता सर्वांना ऐकवली। तसेच वाचनालयाने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून त्यांचा सत्कार केल्याबद्दल वाचनालयाचे त्यांनी आभार मानले। पंडित नेहरू विद्यालयाच्या प्राचार्य माननीय चव्हाण मॅडम यांनी पालकांनी पण वाचले पाहिजे व आपल्या मुलांना पण वाचन करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले। तसेच श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनासाठी 5,000 रुपयांची पुस्तके देण्याचे जाहीर केले व माझ्याकडे वैयक्तिक भरपूर ऐतिहासिक पुस्तकांचा संग्रह असल्याचे सांगितले। वाचनालयाने खूप छान उपक्रम राबवला व मला आमंत्रित केल्याबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले। कार्यक्रमाचे नियोजन वाचनालयाचे अध्यक्ष निजाम पटेल, उपाध्यक्ष नवनाथ गाडगे व संचालक संजय शेठ उनवणे, ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे यांनी केले। तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक संजय शेठ उनवणे यांनी केले व चहापाणी झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आणि त्याचबरोबर पांडुरंग सार्वजनिक वाचनालयाचे जे अध्यक्ष आहेत किंवा त्यांची जी कार्यकारिणी आहे त्यांना मनपूर्वक पहिल्यांदा धन्यवाद देते की इतका सुंदर उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवलाय। कारण ही काळाची गरज आहे। का तर आता इंटरनेट म्हणजे प्रसार माध्यम जी आहेत ती प्रत्येकाकडे आहेत। व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, सगळं तुमच्याकडे आहे। तर त्याच्यामुळे काय झाले, मुलांची वाचनाची क्षमता कमी झालेली आहे आणि मुलं नको त्या मार्गाकडे चाललेली आहेत। तर मुलांना सांगण्यापेक्षा माझं पालकांना असं म्हणणं आहे की हे वाचनालय सुरू केलेलं आहे। निमगाव साव्यातील सगळे जे पालक आहेत यांनी ह्या वाचनालयाचा लाभ घ्यावा। असणारी जी उत्तम पुस्तकं आहेत ती पहिली स्वतः त्यांनी वाचावीत। जर त्यांनी वाचलं तर ते आपल्या पाल्याला विचार देऊ शकतील आणि त्याच्यामुळं त्या पाल्यांचंही आणि त्या पालकांचेही वाचनामुळे विचाराची प्रगल्भता वाढते। वाचनामुळं विचारांची बैठक त्या ठिकाणी बसते आणि ही बैठक जर पाल्यांना मिळाली, पालकांना जर मिळाली तर निश्चितच सुसंस्कृत भारत हा घडण्यास फारसा वेळ लागणार नाही। आणि असे विद्यार्थी जर घडले तर निश्चितच आम्हालाही त्या ठिकाणी अभिमान असेल, निमगावलाही त्या ठिकाणी अभिमानास्पद मान उंचावेल आणि त्या दृष्टिकोनातून पालकांनीही प्रयत्न करावा। एवढ्या सगळ्या सुविधा निमगावचे ग्रामस्थ तुम्ही सर्वजण एकत्र येऊन उपलब्ध जर करून देतायत तर त्याचा फायदा सर्वांनीच त्या ठिकाणी घ्यावा। आणि सर्व निमगाव ग्रामस्थांना माझी एक विनंती राहील
की पहिल्यांदा तुम्ही वाचा, तुम्ही वाचलं तर वाचाल आणि तुम्ही वाचलं तर मुलं वाचतील आणि मुलं वाचली तर पुढची भारतातली पिढी ही वाचेल. सुसंस्कार आणि अध्यात्म दोन्हींची जोड जर असेल तरच आपला पाल्य पुढे जाऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या वाचनालयाला 5,000ची पुस्तकं मी देते आणि तुम्हाला जर आवश्यक वाटलं की समजा हे पुस्तक नाहीये, तुम्ही कधी मला सांगा, कोणत्याही परिस्थितीत कुठूनही मी ते तुम्हाला उपलब्ध करून देईन.